शहरी शेतीचा व्यापक स्वरूपातील पहिलाच प्रकल्प मुंबईमधील विलेपार्ले येथील विमानतळाबाहेरील पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत आकारास येतोय। एरवी उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी स्थानिक राजकारणी, सामाजिक संस्था, मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं हा प्रकल्प आकारास आणलाय। महापौर, उपमहापौर आणि आमदार पराग अळवणींच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं उद्घाटन आज करण्यात आलं। तुम्ही खरं तर अर्बन शेती म्हणजेच आत्ताच्या पद्धतीत आपण जर पाहिलं तर शहरी शेती तुम्ही पाहतायत। आजपर्यंत शेती आपण गावी पाहिलेली आहे, मात्र आता मुंबईमध्ये सुद्धा शेती होताना पाहायला मिळणार आहे आणि हा अनुभव नक्कीच मुंबईकरांसाठी वेगळा असणार आहे। नेमकं आता हे सगळं जे आहे ते जो विलेपार्लेचा विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे आमदार पराग अळवणीजी सुद्धा माझ्यासोबत आहे आणि त्यांच्याच संकल्पनेतून खरं तर हा प्रकल्प होतोय। परागजी, माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि पहिला प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत आपण अनेक उड्डाणपुलं पाहिली, त्याच्याखाली आपण भंगार, गाड्या, गर्दुल्ले, कचरा याच सगळ्या गोष्टी पाहत आलो। मात्र यावेळेस एक वेगळा उपक्रम, प्रकल्प, कार्यशाळा हे आपण तुमच्या मतदारसंघात पाहणार आहोत, मुंबईकर अनुभवणार आहे। काय संकल्पना आहे, कसं सुचलं हे काय सांगा? आमचा एक स्वच्छ पार्ले अभियानाचा ग्रुप आहे, ज्यात आम्ही छोट्या प्रमाणामध्ये या गोष्टी करतो, परंतु मोठ्या स्केलवर आता या ठिकाणी शेती शिकता येईल त्याच्यासोबत नंतर मी आपल्या कॅमेरामॅनना विनंती करेन की एक आमच्या शाळेकडे सुद्धा एक व्हिज्युअल घ्यावं की इथे एक क्लासरूम असेल, 6 महिन्याचा आमचा कोर्स आहे, तोही या ठिकाणी त्याच्याबद्दल शिकता येईल। पुढे जाऊन प्लांट डायव्हर्सिटी गॅलरी आपण बनवतो, म्हणजे एक मिनी बॉटनिकल गार्डन असेल। त्या मिनी बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक प्लांट्स असतील, शाळा कॉलेजच्या मुलांना येऊन त्या ठिकाणी शिकता येईल। एक प्लांट केअर सेंटर बनवतो आहे, जसं डे केअर सेंटर असतं लहान मुलांसाठी, तसं प्लांट केअर सेंटर आहे। तुम्हाला 2 महिने मुंबई बाहेर जायचं आहे, गावी जायचं आहे, घरातल्या झाडांचं काय करायचं तर आमच्याकडे आणून द्या, आम्ही त्याची देखभाल करू आणि मग तुम्ही घेऊन जा। वेगवेगळे कोर्सेस आम्ही इथे घेणार आहोत, जसं माळी ट्रेनिंग कॅम्प, म्हणजे अगदी जुजबी माहिती जरी असेल तरी अनेक लोकांना झाडं लावताना हा प्रश्न असतो की माती कशी भरायची, ती झाडं ॲक्च्युली कापायची कशी, त्याचं ट्रिमिंग कसं करायचं, ते करणारा कोणी एक व्यक्ती मिळाला तर त्यालाही रोजगार मिळेल, तुम्हालाही स्वस्तात माळी मिळेल। तर असा एक माळी ट्रेनिंग कोर्स करतो, तर अनेक गोष्टी या ठिकाणी साकार होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी धनंजय रवी, पुढारी न्यूज, मुंबई।